नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं, सागरा सावनीला म्हणतो मी पोलिसांना फोन करणार. तर सावनी म्हणते, सागर प्लीज शांत डोक्याने विचार कर. मी तुला परत परत काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, प्लीज समजून घे ना. सागर बोलतो, नाही मी फोन करणार. तर सावनी म्हणते, अरे तुला तुझं आयुष्य आहे, माझ्यासाठी आदित्य आणि आदित्यासाठी मी. मी जर पोलिसात गेले तर आदित्यचे लाड कोण करणार, त्याला त्याचे हट्ट कोण पुरवेल सांग ना. सागर म्हणतो, हे सगळं करायला त्याचा बाप अजून जिवंत आहे. तू गेलीस ना पोलिसात तर मी सगळं करेन. आणि हो, तू ज्या पोलिसात ज्या लॉकअपमध्ये असशील ना तिथे आदित्यला मी तुला भेटायला घेऊन येईल. मग तर झालं, पण मी पोलिसांना बोलवणार, त्यामुळे तू मला थांबूच शकत नाही. असं बोलून सागर पुन्हा एकदा पोलिसांना फोन करण्यासाठी फोन हातात घेतो. सावनी आणि आदित्य मात्र घाबरून गेलेले असतात. त्याचवेळी आदित्य पुढे येत सागरच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतो. त्यावेळी सागर हा आदित्यला म्हणतो, आदित्य अगोदर मोबाईल दे. मात्र आदित्य मोबाईल द्यायला तयार नसतो. तर सागर त्याच्यावर जोरातच चिडत म्हणतो, आदित्य मोबाईल दे. आदित्य म्हणतो, पप्पा तुम्हाला का कळत नाही आहे, यावेळी मम्मा जेलमध्ये नसणार तर मी असणार. सागर म्हणतो, काय म्हणतोयस हे आदित्य तू. आदित्य म्हणतो, हो, कारण मम्मा गाडी चालवतच नव्हती, गाडी तर मी चालवत होतो आणि माझ्याच हातून ते ॲक्सिडेंट झालं आहे. मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट माझ्या हातून झाला आहे. सागरने हे सगळं बोलणं ऐकून धक्का बसतो. सागरला काय बोलावं हे सुचत नाही. आदित्य म्हणतो, हो पप्पा, हे सगळं काही माझ्यामुळे झालं आहे. तर सावनी ही शांतच असते. सावनी ही घाबरून गेलेली असते. मात्र या सगळ्याचा धक्का काही सागरला सहन होत नाही. सागर मात्र तिथे शांतच होतो. तर आदित्यची ती अवस्था पाहून सावनी आदित्यला म्हणते, आदित्य मी तुला सांगितलं होतं ना, अरे मी गेली असती जेलमध्ये, मी भोगली असती तुझ्याबद्दलची शिक्षा, पण हे तू काय करून ठेवलंस. आदित्य आता मी काय करू, मी तुला सांगितलं होतं खरं बोलायचं नाही, मी काय ते सगळं सहन करेन, पण नाही तू माझं ऐकलं नाहीस. असं बोलून ती आदित्यला जवळ घेते. तर सागर हा सावनीला विचारतो, सावनी आदित्य जे काही बोलत आहे तो खरं आहे का. सावनी बोलते, हो आदित्य जे काही बोलत आहे ते सगळं खरं आहे. आदित्यच गाडी चालवत होता आणि आदित्यच्याच हातून मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट झालेला आहे. सागर म्हणतो, सावनी अगं काय चालवलेस हे तू. सावनी म्हणते, अरे आदित्य खूप लहान आहे, तो घाबरला होता, म्हणूनच तो तुला कॉल करत होता. आदित्यला वाटत होतं की तू त्याला वाचवशील. तर सावनीचा मात्र सागरला खूप राग आलेला असतो. तर सागर आदित्यजवळ जात म्हणतो, आदित्य तू गाडी चालवत होतास का. आदित्य म्हणतो, हो पप्पा, गाडी मीच चालवत होतो, कारण मी गेममध्ये बघितलं होतं आणि ते सगळं मला रिअल लाईफमध्ये एक्सपिरियन्स करायचं होतं आणि म्हणून हे मी सगळं केलं, प्लीज मला माफ करा. तर सागर आदित्यला म्हणतो, अरे आदित्य तू हे काय केलेस, आज तर तू गाडी चालवलीस म्हणजे उद्या तू शाळेत गन घेऊनही जाशील. अरे आदित्य तुला काहीच कळत नाही का. अरे 18 वर्षाचा होईपर्यंत तुझ्या हातामध्ये स्टेरिंग जरी आलं ना तरी मी विसरून जाईन की तू माझा मुलगा आहेस. सागर चिडलेला पाहून आदित्य मात्र खूप घाबरून गेलेला असतो. आदित्य सागरला बोलू लागतो, पप्पा मला खरंच माफ करा. सागर म्हणतो, तुला बोलून काय उपयोग आहे रे, कारण ह्या सगळ्यांचीच अक्कल जर गुडघ्यात असेल, एवढ्याच लहान वयात ह्या मुलाला गाडी तुम्ही गिफ्ट केलीत ती केली आणि चालवायचीही परवानगी दिली. ड्रायव्हर कुठे होता. सावनी मात्र शांतच असते. तर सागर आदित्यला म्हणतो, ड्रायव्हर होता की नाही. सागरला आदित्य म्हणतो, हो होते ड्रायव्हर काका. सागर म्हणतो, आत्ताच्या आता ड्रायव्हरला बोलावून घेऊन ये. आदित्य मात्र तिथेच उभा असतो. तर सागर चिडून म्हणतो की आदित्यला तुला सांगितलेलं ऐकायला नाही का येत, ड्रायव्हरला बोलावून घेऊन ये. आदित्य ड्रायव्हरला बोलवण्यासाठी जातो. तर सावनीला सागर म्हणू लागतो, सावनी तू आळशी आहेस, निष्काळजी आहेस आणि केअरलेस आहेस, हे सगळं मला माहिती होतं आणि सेल्फिशही आहेस, पण एक आई म्हणून तू कशी वागतेस हे तुला तरी कळते का. पण या जगात तुझ्यासारखी आई कोणालाच मिळू नये. अरे गाडी चालवणं हे कोणाचं काम असतं, एवढंही तुला कळत नाही का. तेवढ्यातच तिथे ड्रायव्हर येतो. तर सागर ड्रायव्हरला विचारतो, गाडी चालवणं हे कोणाचं काम असतं. ड्रायव्हर म्हणतो, माझं. सागरला खूप राग आलेला असतो. सागर त्या ड्रायव्हरच्या कानाखाली मारत म्हणतो, म्हणजे तुम्ही एवढ्या लहान मुलाच्या हातात गाडी देणार आहात, तुम्हाला कशाचीच काळजी नाही आहे का. त्याने हट्ट केला म्हणून तुम्ही त्याच्या हातात गाडी दिली, पण कायद्याने गुन्हा आहे. अरे त्या बाईंना जर काही झालं असतं तर तुम्ही सगळेजण लटकला असता. असं बोलून सागर त्याला जायला सांगतो. ड्रायव्हरही खूप घाबरून गेलेला असतो. ड्रायव्हर तिथून निघून गेल्यानंतर आदित्य हा सागरला म्हणतो, पप्पा प्लीज मला माफ करा, मला एक चान्स द्या. सागर मात्र काहीच बोलत नाही. तर आदित्य हा सागरला मिठी मारत बोलतो, पप्पा मला खरंच माफ करा, माझ्या हातून चूक झाली, पण मला जेलमध्ये नाही जायचं आहे, मला प्लीज वाचवा. सागरलाही खूप वाईट वाटत असतं. मात्र सागर आदित्यला बाजूला करतो. तर पुन्हा एकदा आदित्य सागरचा हात पकडतो आणि म्हणतो, पप्पा प्लीज प्लीज मला वाचवा, मला नाही जायचं आहे जेलमध्ये.
आदित्यची ती अवस्था पाहून सागरलाही खूप वाईट वाटतं. म्हणूनच सागर आदित्यला जवळ घेतो. त्यावेळी सावनी ही आदित्य जवळ येते आणि खूप रडतच त्याला मिठी मारते. आणि हे सगळं काही हर्षवर्धन पाहतो. हर्षवर्धन टाळ्या वाजवतच पुढे येत म्हणतो, वा कमाल, तुमच्या ह्या तिघांचंही फॅमिली रियुनियन खूप छान असतं ना. म्हणजे मी नसताना हेच धंदे चालू असतील ना गं सावनी. सावनीजवळ तो खूप रागाने पाहू लागतो. तर सावनी मात्र शांतच असते. सागर म्हणतो, हे बघ, अजून एक शब्द जरी तोंडातून काढण्याचा प्रयत्न केलास ना तर तुझं तोंड मी इथेच फोडेन, एवढं लक्षात ठेव. आदित्य मात्र सागरच्या मिठीत असतो. आदित्य खूप घाबरून गेलेला असतो. तर सागर हा आदित्यला धीर देत म्हणतो, आदित्य काळजी करू नकोस, तुझा पप्पा असेपर्यंत तुला काही होणार नाही. आदित्य म्हणतो, पप्पा प्लीज मला वाचवा. सागर म्हणतो, मी सांगितलं ना आदित्य, तुझा हा पप्पा असेपर्यंत तुला काही होणार नाही, अजिबात काळजी करू नकोस. असं बोलून सागर तिथून निघून जातो. तर सावनी खूप घाबरून गेलेली असते. तर आदित्य हा सावनीजवळ असतो. सावनी ही आदित्यला म्हणते, आदित्य रूममध्ये जा बघू. आदित्य रूममध्ये निघून गेल्यानंतर हर्षवर्धन सावनीकडे रागाने पाहतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इंद्राताई या मुक्ताला म्हणतात, येऊन दे सागराला, मी त्यालाच विचारते, कारण तुला तर आता आम्ही खूप डोक्यावर बसवलं आहे ना, त्यामुळे तू आता काहीही बोलायला लागली आहेस. मुक्ता बोलते, मीही सागरचीच वाट बघते आहे. तेवढ्यातच सागर येतो. तर मुक्ता म्हणते, बरं झालं तुम्ही आलात. आता तुम्हीच सांगा मम्मींना की हे सगळं काही कार्तिकने केलं आहे. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा माझ्यावर विश्वास नाही. सागर म्हणतो, माफ करा मुक्ता, पूर्ण माहिती मिळवायच्या आतच मी तुम्हाला कार्तिकचं नाव सांगितलं होतं, पण माझाच गैरसमज झाला होता, कारण हे ॲक्सिडेंट कार्तिकने केलंच नाही आहे. हे ऐकताच मुक्तालाही धक्का बसतो. तर आपल्याला दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनी ही खूप घाबरून गेलेली असते. तेवढ्यातच हर्षवर्धन सावनीला हसतच म्हणतो, वा खरंच तुला मानलं पाहिजे हां, तू एवढी चालाक असशील असं कधी मला वाटलंही नव्हतं. अगं तू तर आज तुझ्या मुलालाही सोडलं नाही. तर सावनी म्हणते, तुला काय वाटतं की माझं माझ्या मुलावर प्रेम नाही आहे ना. अरे माझं खरंच माझ्या मुलावर प्रेम आहे. तो म्हणजे माझा जीव आहे. जर वेळ आली ना तर मी वाघिणीसारखी त्याच्या आसपास फिरत राहीन. मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. मला तर खरं हे सगळं कळलं होतं तेव्हा मीही खूप घाबरून गेले होते. पण ज्यावेळी मला कळालं की ती ॲक्सिडेंट झालेली व्यक्ती म्हणजेच मुक्ताची आई आहे, तेव्हा मात्र माझ्यातली चिप सावनी जागी झाली. सागरच्या सासूचं ॲक्सिडेंट हे आदित्यने केलं हे कळल्यावर सागर हा आदित्यला वाचवणार आणि मुक्ताला ज्यावेळी कळेल की हे सगळं आदित्यने केलं आहे, त्यावेळी मुक्ता सागरला ठेचणार. आणि तसंच घडलं. मला वाटलं होतं की हे घडेल की नाही, पण नाही, हे सगळं तसंच घडायला लागलं आहे. आता मुक्तालाही खरं कळेल की प्रेम, नातं, बॉन्डिंग हे सगळं काही खोटं असतं आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये फूट पडेल. त्याचवेळी हर्षवर्धन विचारतो, अगं पण शत्रूबद्दल काही दयामाया असते की नसते. सावनी म्हणते, आहे ना, मला त्यांच्याबद्दल आहे दया. त्यांचं ॲक्सिडेंट झालं या गोष्टीचं मला वाईटही वाटतं. मी देवाजवळ प्रार्थना करेन की त्यांना लवकरात लवकर बरं होऊ देत. पण सागर आणि मुक्ता यापुढे जवळ यायला नकोत. त्यांच्यातला हा दुरावा तसाच राहायला हवा. मुक्ता सागरची सगळ्यात मोठी आधार आहे, सगळ्यात मोठा विश्वास आहे. पण आता तोच संपणार. आता सागरची मजा येणार. सागर आदित्यला वाचवणार की मुक्ताला. आता तर सागर चांगलाच कात्रीत पकडला असणार. आणि आता मला खात्री आहे की या सगळ्याची खरंच खूप मजा येणार आणि त्या दोघांमध्ये नक्कीच फूट पडणार. या सगळ्या गोष्टीचा सावनी आणि हर्षवर्धनला खूप आनंद झालेला असतो. तर इकडे इंद्राताई या मुक्ताला म्हणतात, झालं का तुझं समाधान. अगं कशाला एवढा त्यांचा रागराग करतेस, तुला काहीच माहीत नाही आणि चालली कोयता घेऊन. अगं अगोदर खरं काय खोटं काय याची शहानिशा करायची आणि मगच कोयता घेऊन धावायचं ना. पण नाही, तुला तर फक्त दुसऱ्यांवर आरोपच करायचे असतात. त्याचवेळी मुक्ताला सगळे मत बोलू लागतात. तर मुक्ताला स्वतःही म्हणते, मुक्ता आरोप करायला असे नको होतेस तू. अगं कार्तिक असं का वागतील, मला माहीत होतं कार्तिक असं चुकीचं काही करणार नाहीत. तेवढ्यातच सागर म्हणतो, बस, कारण मीच त्यांना सांगितलं होतं, त्यामध्ये त्यांची काही चूक नाही. इंद्राताई म्हणतात, वा रे वा, या जगात सगळे चुकीचे असतात पण फक्त तुझी बायको बरोबर. तर स्वाती म्हणते, अगं मम्मी तू कोणाला सांगतेस हे, त्यांना काही सांगून उपयोग आहे का. असं बोलून स्वातीही इंद्राताईंना घरात घेऊन जाते. तर मुक्ताही सागरकडे पाहते. तर मुक्ताला सागर म्हणतो, सॉरी, माझ्यामुळे हे सगळं झालं आहे ना. तर मुक्ता म्हणते, नाही तुमची काहीच चूक नाही. आपला एखाद्या वेळी गैरसमज नक्कीच होऊ शकतो, पण आपण नक्कीच गुन्हेगार शोधू, कारण मला खात्री आहे की तुम्ही गुन्हेगार शोधाल, माझा पूर्ण विश्वास आहे. तर सागर हा मुक्ताला म्हणतो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. सागर काही मुक्ताला सांगायला जाणार तेवढ्यातच सई येते आणि म्हणते, मुक्ताई तुला माधवियाची बोलवते आहे. हे ऐकताच मुक्ता म्हणते, सागर आपण नंतर बोलू, मला आधी आईजवळ जायला हवं. असं बोलून मुक्ता ही आईजवळ निघून जाते. तर सागर मात्र खूप घाबरून गेलेला असतो. तो मनाशीच म्हणतो, मुक्ता मी काय करू,
काही झालं तरी मला तुम्हाला हे सगळं सांगावंच लागेल. पण जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही आदित्यला शिक्षा देणार की नाही हेच मला कळत नाही आहे. पण मला माहीत आहे, मला खात्री आहे तुम्ही आदित्यला शिक्षा व्हायला नाही देणार. तर ह्या सगळ्या गोष्टीचा सागर खूप विचार करत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनी ही फोनवर बोलत म्हणते, आय नो आजचे स्टार्टर किती ऑइली होते ना, मला तर अजिबात आवडले नाही. त्याचवेळी कार्तिक येतो आणि सावनीला आवाज देतो. तर सावनी त्याला थांबायला सांगते आणि त्यानंतर सावनीचं बोलून झाल्यानंतर सावनी बोलते, काय झालं आहे? तर सावनीला कार्तिक विचारतो, इथे सागर आला होता का? सावनी म्हणते, हो, तो त्याच्या लाडक्या मेवण्याला भेटायला आला होता ना. कार्तिक म्हणतो, जोक करू नकोस प्लीज, मला खरं सांग. तर सावनी म्हणते, तू विसरलास का? आदित्य सागर आणि माझा मुलगा आहे आणि त्यामुळे सागर इथे कधीही येऊ शकतो. तर कार्तिक म्हणतो, पण त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. पण मला आता सांग, तो आता माझ्या मागे का लागला आहे? कारण मुक्ता म्हणत होती की हे सगळं काही मी घडवून आणलंय, पण याशी माझा काही हात नाही आहे. मी त्यांच्या मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट केलंच नाही आहे. मला मान्य आहे की मी त्यांची छेड काढली होती, पण तो सुद्धा आपला एक प्लॅनचा भागच होता ना. पण इथे तर माझा काहीच संबंध नाही आहे, मग मला यामध्ये का अडकवतेस? सावनी म्हणते, मी सगळं काही हँडल केलं आहे, यापुढे तुला सागर काही विचारणार नाही, सो रिलॅक्स. असं बोलून सावनी तिथून निघून जाते. तर कार्तिकला मात्र सावनीचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर विचार करतच म्हणतो, मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट आधीच्या हातून झाला आहे. आता काय करू? आधी तू हे काय करून ठेवलं आहेस? आता हे सगळं काही मी कसं सांभाळू सांग ना. अरे त्यांना मी सांगू की नको हाच विचार माझ्या मनात आहे. त्या समजून घेतील का? आणि समजून नाहीच घेतलं तर? आणि त्यांना जर कळालंच नाही तर मी काय करू? एकीकडे माझा मुलगा, पण मुक्ताने माझ्यावर खूप विश्वास ठेवला आहे. पण हे सगळं काही मी त्यांच्यापासून कसं लपवून ठेवू? माझ्याजवळ यापुढे ते विश्वासही ठेवणार नाहीत आणि मी पुन्हा एकदा मुक्तांच्या नजरेतून उतरून जाईन. पण आदित्यचं काय? आजपर्यंत त्याने खूप काही सहन केलं आहे आणि पुन्हा तो माझ्यापासून लांब जाईल. माझ्यापासूनच नाही तर सगळ्यांपासून. त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात येईल. पण काही झालं तरी हे सगळं काही मुक्तांना सांगायलाच हवं. त्याचवेळी मुक्ताही सागरला म्हणते, सागर तुम्ही एवढं वाईट वाटून नका घेऊ. मला माहिती आहे तुम्ही कुठूनही आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्ही गुन्हेगाराला शोधालच, कारण तुम्ही या गोष्टीचं वाईट वाटून नका घेऊ. मला आता तुमची काळजी वाटू लागली आहे. एक तो दिवस होता की ज्या दिवशी तुम्ही आईला उलटसुलट बोलत होता आणि आजचा दिवस आईचा गुन्हेगार शोधण्यासाठी तुम्ही आकाश पाताळ एक करत आहे. मला माहिती आहे ती जरी माझी आई असली तरी तुम्ही तुमचीच आई मानत आहात ना. तुम्ही किती करता माझ्या आईसाठी? हे फक्त मीच नाही, मिहीर, बाबा सर्वजण बोलत आहेत. मला माहिती आहे की तुम्हाला गुन्हेगार मिळाला नाही याचं वाईट वाटते आहे. माझा विश्वास आहे की तुम्ही गुन्हेगाराला शोधून शिक्षा द्याल. तो गुन्हेगार यापुढे गाडी चालवताना 100 वेळा विचार करेल. तर मुक्ताकडे पाहून सागर म्हणतो, यांचा माझ्यावर किती आंधळा विश्वास आहे आणि त्या गुन्हेगाराबद्दल प्रचंड राग. मग आता मी सांगू की नको? पण नाही, मी जर सांगितलं तर त्या सहन नाही करू शकत आणि आदित्यला माफही नाही करणार. त्यापेक्षा न सांगणंच योग्य. तेवढ्यातच मुक्ताही सागरला म्हणते, तुमचा हा राग शांत करण्यासाठी मी तुम्हाला एक सांगू का? अहो ते CCTV फुटेज मिळालं आहे आणि उद्या सकाळपर्यंत आपल्याला ते CCTV फुटेज मिळणार आहे. मुक्ताचं हे बोलणं ऐकताच सागरच्या पायाखालची जमीन सरकते. तर सागर हा मुक्ताला विचारतो, ते CCTV फुटेज कोण देणार आहे? तुम्ही मला त्या दुकानदाराचा नंबर देता का? तर मुक्ता म्हणते, हो मी तुम्हाला नंबर देते, पण प्लीज सागर तुम्ही शांत व्हा. तुम्ही काहीही डिसिजन घेऊ नका. तर सागर मनाशीच बोलतो, मुक्ता मला माफ करा, पण आता जो काही मी निर्णय घेणार आहे तो फक्त माझ्या मुलासाठी. म्हणूनच मला हे पाऊल उचलावं लागेल, फक्त मुलासाठी. प्लीज मुक्ता मला माफ करा. तर मुक्ताही सागरला म्हणते, माझी खरंच खात्री आहे आणि विश्वासही आहे की तुम्ही नक्कीच गुन्हेगाराला पकडाल आणि जास्तीत जास्त शिक्षा द्याल, असा माझा पूर्ण विश्वास आहे. मात्र सागर काहीच बोलत नाही. सागरला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं. तर सागर हा मनाशीच बोलतो, मुक्ता माझ्यावर एवढा आंधळा विश्वास नका ठेवू. खरंच यावेळी मी तुमची साथ नाही देऊ शकत. मला माहिती आहे यावेळी आदित्य चुकला. तर पुढील भागात पाहायला मिळतं, मुक्ताचीही सागरला म्हणते, मला अंधुकसं आठवत आहे की त्या व्यक्तीने मला धडक दिली आणि ती व्यक्ती थांबलीच नाही. तर दुसरीकडे सावनीला सागर फोन करतो आणि म्हणतो, आदित्य गुन्हेगार नाही तर तू गुन्हेगार आहेस. तर सावनी म्हणते, आदित्य काही गुन्हेगार नाही आहे, त्याने कोणाचा खून केला नाही आहे. तर सागर म्हणतो, तुला त्याचं गांभीर्य कधी कळतच नाही का? पण आता मी मुक्तांना खरं खरंच सांगणार आहे. सावनी मात्र घाबरतच म्हणते, सागर हे तू काय करतोयस? प्लीज कोणाला काही सांगू नको. सागर म्हणतो, नाही, आता मला हे सगळं सांगावंच लागेल. आणि तेवढ्यातच ती मुक्ता आलेली असते आणि मुक्ताने हे सगळं ऐकलेलं असतं. मुक्ता सागरला म्हणते, सागर तुम्ही हे सगळं माझ्यापासून का लपवलात? सागरला धक्का बसतो. सागर मात्र काहीच बोलत नाही. आता सागर मुक्ताला खरं सांगेल की नाही हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.